मंडळी, पंचांचा निर्णय झालाय. वाड्याची मालकी आनंदीबाईंची आहे, हे दोन्हीही बाजूंना मान्य आहे. तर राजाराम खोत आणि त्यांचं कुटुंब वाड्यात राहू शकणार नाहीये. तुम्ही एक नंबरचे चैतन्य आहात. का काढताय तुम्ही आम्हाला वाड्याबाहेर? वाडा तुमचा आहे, हा वाडा आमचा आहे आणि या वाड्यात आम्हीच राहणार. हे बघा, जर तुम्ही जास्त नाटकं केली तुम्ही पंचायतीत जाईल. पण सर्वांना ओरडून सांगेल की ह्या बाईने देवाचे दागिने लपवून ठेवले. चला खोत, रात्र झाली, निघायला हवं. नाही, बाकीच्यांची तयारी झाली आहे, पण बाहेर निघायला कोणीच तयार नाही. कसे निघतील हो, कसे निघतील? या वाड्याचं कृपाछत्र आयुष्यभर मिळेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती आणि ती अवाजवी नव्हती. आज अक्कादा असत्या ना, तर वाड्यावर ही वेळ आलीच नसते. तुम्हाला आठवतं जेव्हा आमच्या वासुदेव दादाला बाब्याच्या खुनाच्या आरोपावरून अटक झाली होती, तेव्हा मी त्याला सोडवलं होतं. त्यावेळी अक्कादा 3 दिवस त्यांच्या आराधनेच्या खोलीमध्ये बंद होते. बाहेर आल्यावर त्यांनी माझं कौतुक केलं. मला खूप बरं वाटलं. पण तुम्हाला सांगतो, ते वासुदेव दादाला वाचवणं सोपं होतं. तो माझा प्रांत होता, माझं क्षेत्र होतं. कायद्याचं ज्ञान वापरून मी त्याला सोडवलं. पण मी हा वाडा नाही वाचवू शकलो. मी हरलो मास्तर, मी हरलो. मास्तर, त्या आनंदीबाईचा या वाड्याशी, या घराण्याशी, या गावाशी काहीही संबंध नाहीये हे मला माहिती आहे. अक्कादांवर जे आरोप झाले तेही खोटे आहेत हेही मला माहिती आहे. पण मी ते पुराव्यानिशी सिद्ध करू शकत नाही. माझं कायद्याचं ज्ञान या गावातल्या लोकांना ते पटवून देण्यात तोकडं पडतंय, मला मान्य आहे. अक्कादांवरचा कलंक मी धुवू शकलो नाही. अक्कादानंतर हा वाडा मी सांभाळू शकलो नाही, मी वाचवू शकलो नाही मास्तर. अशी हार मानून कसं चालेल राजाराम खोत? बुद्धिबळाच्या खेळात कधी कधी आपणाला मागही यावं लागतं. तसंच आयुष्याचंही असतं. आज जरी हार पत्करावी लागली तरी उद्या जीत होणारच नाही असं नाही. मला खात्री आहे तुम्ही अक्कादांना निर्दोष सोडू शकाल. आपण काय किंवा आनंदीबाई काय, नियतीच्या झोक्यापासून कधीच कुणी वाचू शकलेलं नाही. शांत राहा. कदाचित हेच देवाला मान्य असेल.
नाही जायचंय वाडा सोडून. काहीतरी कर ना, आम्हाला नाही जायचंय बाहेर वाड्यातून. हे बघ मुलींनो, रडू नका आणि असा हट्ट नाही करायचा. हे बघ, आपण लवकरच या वाड्यात राहायला येणार आहोत. खरंच. पण आता आपल्याला वाडा सोडून जावं लागणार ग. हे बघ, नका रडू. सगळेच आपल्या बरोबर, आत्या, आजोबा, मोठी आई सगळे आहेत ना. कशाला रडता तुम्ही? हा, शांत. तुम्ही कोणाची आतुरतेने वाट पाहत होता? या वाड्यातल्या भावी खोताची की तुमच्या अज्जूची? बुद्धी तर भावी खोताचीच वाट पाहत होती हो, पण वेड मन आपल्या लाडक्या अज्जूला शोधत होता. कुठे आहे तो? आमच्या कुशीत शिरणारा, आमच्या मनात डोकावणारा आम्हाला भेटेल? हक्कादा अज्जू, हक्कादा, पूर्वीसारखी अंगाई म्हण ना. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. बाळा जो जो रे, झोपी गेल्या चिमण्या राघू, चिमण्या राजा नकोस जागू. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. सावित्री, तुझ्या गोड आवाजात काहीतरी गा. सुनेला बरं वाटेल तुझ्या. आऊ, म्हणा ना गाणं. अगं म्हण ना गो, तुला द्राक्ष आवडतात ना, मी तुला द्राक्ष देईन. दूध केशराचे द्या, फुलपाई अंतरा, दूध केशराचे द्या. चांदण्याने नहावा सजवाग झोपाळे, चांदण्याने नहावा सजवाग झोपाळे. दृष्ट काळा रूपरीची हिला लागले डोहाळे, लागले डोहाळे, हिला लागले डोहाळे, लागले डोहाळे.
चमत्कार होणार नाहीये. घेऊन हर एक सुख थांबून काही चमत्कार होणार नाहीये. निघा चला. आजोबा आम्हाला नाही जायचंय या वाड्यातून. हो, रडायचं नाही, रडायचं नाही. हं? चित्रा याला घे. आपण यायचं ना पुन्हा, आपण या वाड्यात यायचंय आपण. हं? चला 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 यायचंय पुन्हा, आपण यायचंय या वाड्यात. त्याला रडू नका. वहिनी चला. गंगू चल. आत्ता हसतीस तू, पण उद्या तुझ्यावर रडण्याची वेळ येणार आहे. हा वाडा काय नुसता दगड मातीचा बनलेला नाहीये, जिवंत आहे तो. तो श्वास घेतो. तुला माहितीये तू जे काय वागतीस ते खोटं आहे, माहितीये तुला. माझ्या या वाड्यावर अन्याय करणार आहे. हा वाडा तुला कधीही माफ करणार नाही. या वाड्याचा शाप होईल तुला.
रडू नकोस. वहिनी, भाऊजी, लोक जर आपल्याला वाड्यात राहू देत नसतील तर आपण गावातही राहायचं नाही. डॅड, अहो बरोबर बोलते. इतका अपमान झाल्यानंतर आता गावात नाही जायचं. पण राहायचं नाही, मग जायचं कुठे? कुठेही जाऊ डॅड, पण आता गाव नको. अरे पण गाव सोडून जायचं? माझा सज्जन आला तर कुठे शोधत बसेल आपल्याला? त्याला असं वाऱ्यावर सोडून जायचं का आपण? पण आम्हाला नाही राहायचं या गावात. हो, आम्हाला नाही राहायचं या गावात. ठीक आहे, ठीक आहे, निघूया आपण. पण आता निघायचं हो, आता या वाड्याच्या दारातच राहून आपण निर्णय घेणार आहोत का? माझं ऐका, तुम्ही आजची रात्र या गावातच राहा, माझ्या घरी, आणि उद्या सकाळी निघा. वहिनी, वहिनी, माझी एक विनंती आहे हो तुम्हाला. ही लहान मुलं आहेत सोबत, त्यांना घेऊन रात्रीचा प्रवास करू नका. मी हात जोडतो तुम्हाला, माझा ऐका. मोठी आई, मोठी आई, चल ना ग माझ्यासाठी, चल ना. ठीक, चल.